नमस्कार, मी विशिता. माझ्या विशिता मेजवानीवर तुमचे स्वागत करते. आज आपण मस्त अशी चटपटीत गवारीची भाजी बघणार आहोत. गवारीची भाजी आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. या ठिकाणी आपण गवारीची सुकी भाजी किंवा शेंगदाणे घालून ही भाजी खातच असतो, पण आज आपण या ठिकाणी थोडासा मसाला हा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे आणि अशी चटपटीत अशी गवारीची भाजी करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता आपण साहित्य बघून घेऊ. या ठिकाणी आपल्याला गवार घ्यायची आहे. गवार ही मी निवडून घेतलेली आहे, त्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. अशा प्रकारे आपण सर्व गवार ही तोडून घेतलेली आहेत आणि त्याच्या शिरा काढून टाकलेल्या आहेत. आता आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये गवार ही 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायची आहेत. असं केल्याने तुमची गवार ही अर्धवट म्हणजे 50 ते 60% शिजल्या जाते आणि गवारीची भाजी ज्यावेळेस आपण करतो तेव्हा ती चवीला नंबर 1 लागते आणि भाजी शिजायला जास्त टाईम लागत नाही. चला तर मग आपण गवार ही भाजून घेऊ. गवारीच्या शेंगांना थोडेसे डाग पडले पाहिजे इतपत आपल्याला गवार ही भाजायचे आहेत. आपण यामध्ये गवारीला थोडीशी चव यावे यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. बाकीचं मीठ आपण नंतर घालणार आहोत. 5 मिनिटानंतर गवार मी काढून घेणार आहेत आणि आता आपण भाजीला मसाला बघणार आहोत. त्यासाठी आपण टोमॅटो घेतलेला आहे, तसेच कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूणचं वाटण घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी कांदा आणि टोमॅटोचं वाटण करून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटोचं वाटण करताना त्यामध्ये मी लसूण आणि आलं पण घातलं होतं. आपली गवार ही भाजून झालेली आहेत. आता आपण ती एका भांड्यात काढून घेऊ. बघा, अशा प्रकारे मी गवार भाजून घेतलेली आहे. आता आपण त्याच कढईमध्ये मसाला हा परतवून घेणार आहोत. कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आहेत. आपण यामध्ये लसूणही घालून घेणार आहोत. मसाला दळतानाही मी थोडासा लसूण घातला होता. अशा प्रकारे थोडासा लसूण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. लसूण परतला की लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. एक छोटा टोमॅटो या ठिकाणी मी वापरलेला आहे. टोमॅटो ही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी कांदा, टोमॅटो, लसूण, आल्याची जी पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालून घेतलेली आहे. ही पेस्ट तुम्ही करूनही ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला घाई असेल अशा वेळेसही तुम्ही पटकन असा ही कांदा टोमॅटोची पेस्ट काढून आपण भाजी बनवू शकतो. आता आपण कांदा टोमॅटोची पेस्ट ही तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत. लगेचच आपण यामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूणचं वाटण घालणार आहोत. यामध्ये मी 1 हिरवी मिरची ही दळायला घेतली होती. आपण यामध्ये दाण्याचा कूट वापरत नाही, त्यामुळे या ठिकाणी मी खोबरं वापरलेलं आहे. आता आपण हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत 4 ते 5 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेणार आहोत. 1 चमचा धना जिरा पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. लाल तिखट हे तुम्ही चवीनुसार घालू शकता. जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर थोडं जास्त घातलं तरीही चालेल. त्यानंतर आपण हा मसाला व्यवस्थित परतवून घेऊ. जर तुमचा मसाला कढईला चिटकत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि मसाला परतवून घेऊ शकता. आता आपण यामध्ये भाजून घेतलेली गवार घालून घेतलेली आहे आणि मसाल्यामध्ये 4 ते 5 मिनिटं गवार ही परतवून घ्यायची आहेत. गवार ही मी व्यवस्थित परतवून घेतलेली आहे
आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. लक्षात ठेवा, गवार आपण फ्राय करतानाही थोडंसं मीठ वापरलं होतं, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जपूनच मीठ घालायचं आहे. झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढणार आहोत. 5 मिनिटानंतर झाकण मी काढून घेतलेलं आहे. कढईला बघा, मसाला हा चिटकत आहे. आता या ठिकाणी मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाण्याने भाजीची चव ही टिकून राहते. नाहीतर आपण जर थंड पाणी वापरलं तर भाजीचं टेम्परेचर हे पूर्णपणे खाली जातं आणि भाजीला चव ही पाहिजे तशी येत नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो कुठलीही भाजी बनवताना जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर त्या ठिकाणी गरम पाण्याचाच वापर करा. ग्रेव्ही ही कितपत ठेवायची हे तुमच्यावर आहे. या ठिकाणी आपली गवार ही 50% शिजलेली आहे. आता आपल्याला गवार ही शिजायला जास्त टाईम लागणार नाही, त्यामुळे मी अगदी मीडियमच पाणी ठेवलेलं आहे. भाजीतलं पाणी आटू नये यासाठी आपल्याला झाकणावरही पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून आपण भाजीमध्ये जे पाणी घातलेलं आहे ते पाणी जसंच्या तसं राहील आणि त्यामध्ये भाजी ही अगदी व्यवस्थित शिजल्या जाईल. त्यामुळे आपल्याला वरनं परत पाणी ॲड करायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने तुम्ही ग्रेव्हीची भाजी नक्कीच शिजवून घेऊ शकता. बघा, आपली ग्रेव्ही ही बिलकुलही आटलेली नाही आणि आपली गवारही अगदी व्यवस्थित शिजल्या जाईल. गवार शिजली का नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे. बघा, मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तेलही सुटलेलं आहे. यामध्ये आपण 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. भाजी पूर्णपणे शिजल्यानंतरच गॅस ज्यावेळेस आपण बंद करणार आहोत त्याच्या 1 मिनिटाआधी आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे. किचन किंग मसाल्याने आपल्या भाजीच्या ग्रेव्हीला टेस्ट ही खूप छान येते. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. आपली भाजी ही तयार आहे.